श्रावण म्हणजे भक्ती, सौंदर्य आणि साजिर स्त्रीत्व व्यक्त करण्याचा उत्सव। या महिन्यातील प्रत्येक सण, प्रत्येक पूजा एक नवीन साडी घालण्याची संधी। चला तर बघूयात अशा 5 खास साड्या ज्या श्रावण महिन्यात तुम्हाला पारंपरिकतेच्या स्पर्शासह देतील आधुनिक अदाकारी। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हिरव्या रंगाची कांजीवरम सिल्क। श्रावण म्हटलं की हिरवा रंग आलाच। हिरव्या कांजीवरम साडीवर पारंपरिक जरीचं काम असेल तर तिचं सौंदर्य काही औरच। शिवाय नागपंचमी, हरतालिका आणि हरियाली अमावस्येसाठी ही साडी परफेक्ट। या साडीसोबत जर मोत्यांची किंवा टेम्पल ज्वेलरी घातली तर तुमचं रूप देवीसारखं भासेल। ऑर्गेन्झा साडी। पावसाळी हवामानात हलकी फुलकी साडी हवीच ना। ऑर्गेन्झा साडी म्हणजे स्टाईल आणि सोयीचं परफेक्ट कॉम्बो। फ्लोरल प्रिंट्स असलेल्या ऑर्गेन्झा साड्या श्रावणच्या उपवास, संकष्टी किंवा घरगुती पूजेसाठी योग्य। ही साडी हाय बन, छोटी टिकली आणि कड्यांच्या बांगड्यांसोबत खूप सुंदर दिसते। पैठणी। श्रावण महिना आणि पैठणी म्हणजे एक अनोखं नातं। नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन किंवा मंगळागौरसाठी खास अशी मोराच्या किंवा कमळाच्या बुट्ट्यांची पारंपरिक पैठणी नेसली की सगळ्यांचे डोळे तुमच्यावरच खिळतात। सोबत नथ, चंद्रकोर टिकली आणि पारंपरिक केसात फुलं तुमचा संपूर्ण लुकच मंत्रमुग्ध करेल। इरकल साडी। जर तुम्हाला थोडीशी वेगळी पण पारंपरिक साडी हवी असेल तर इरकल साडी ट्राय करा। यामध्ये असते खास खण सदृश झळाळी किंवा हेवी बॉर्डर। श्रावणातील मंगळागौर, सत्यनारायण पूजा किंवा घरातील कार्यक्रमासाठी ही एक उठावदार निवड आहे। यासोबत ऑक्सिडाइज ज्वेलरी जबरदस्त दिसते। जरीची सुती साडी। प्रत्येक दिवस साजरा करायचा असेल तर तुम्हाला गरज आहे अशा साडीची जी सुंदरही असेल आणि आरामदायकही। जरी बॉर्डर असलेल्या कॉटन साड्या हलक्या रंगात, पेस्टल किंवा म्युटेड टोन मध्ये श्रावण पूजेसाठी अगदी परफेक्ट। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या श्रावण स्पेशल अशा 5 अप्रतिम साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।